मी 6 मोदक खाऊ शकते. 15 ते 16चं काहीतरी मोजलं होतंय का? हा भाई. छोटे असतील तर 10 आणि मोठे असतील तर 5. अजून हे का नौकरीचे असतील तर तळलेले असतील तर पानाचे ठेवले पदरावर पदर, बेसनाच्या सारणाची त्यामध्ये भर, चवीला खमंग आणि कुरकुरीत पुरणाची पोळी. वाफळून तळा भरभर. तळा तळलेली नाही, करंजी कुठे बेसनाची. हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम. स्टार प्रवाह गणेशोत्सव 2025च्या रेड कार्पेटवर हळद रुसली कुंकू असलं या टीमने एंट्री केली आहे. कसे आहात सगळे? मस्त एकदम मजेत. मला असं वाटतं जसं तुमचं मालिकेचं नाव आहे तशीच थीम आहे ना. किती डिस्कस केलेलं या थीम बद्दल आपण? Discuss करण्यासारखं काय फार नव्हतं. इट वॉज प्रिटी ऑब्वियस. हळद विसली कुंकू असलं म्हणल्यावर लुक तरी ठरवलं असाल ना मुलींनी तरी? काही सिरियसली नाही ठरवले. कलर पैकी जे आवडेल त्या घालून कुणाला जे आवडेल ते कलर घालू. म्हणजे येल्लोची शेड किंवा रेडची शेड असेल तर ते घालू शकता. पण आता गणेशोत्सव आहे, सो सुरुवातीतून करूया. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. तर मला सांगा, गणेशोत्सव येणार आहे आणि आता इथे तर तुम्ही धिंगाणा करणार आहात, पण घरी किती तयारी सगळ्यांची सुरू आहे? घरी तयारी आता मी तर इथे आहे. माझा भाऊ बायको आम्ही तिघही मुंबईत आहोत, त्यामुळे आई बाबा आहेत फक्त नाशिकला. मूर्ती घेऊन हे सिलेक्ट करून आलेत माझ्या आत्याच्याच दुकानात, ते आणते कोकणातनं. सो मी फक्त अजून फोटोवरच बघितलंय काय ते. त्या दिवशी जाऊ तेव्हा तयारी. माझ्याकडे गणपती नसतो, पण आत्या मावशीकडे मी कायम जाते आणि जे काही जवळचे लोक आहेत त्यांच्याकडे जाते, प्रसाद खाते, मोदक खाते. ते महत्वाचे असतात. सो एकंदरीत असतात. आता मोदक असा विषय निघाला तर मी सगळ्यांना पटपट विचारते, किती मोदक एका वेळी खाऊ शकते? मी 6 मोदक खाऊ शकते. 15 ते 16चं काहीतरी मोजलं होतंय का? हा भाई. छोटे असतील तर 10 आणि मोठे असतील तर 5. अजून हे का नौकरीचे असतील तर तळलेले असतील तर उकडीचे असतील तर 10-12. 4-5 छोटे मोठे असतील तर 15-16. मग जास्त नाही 2. छोटे असतील तर 21. छोटे की रेकेड आहे बाबू. पण आता जेव्हा सणसूद येतो ना, तेव्हा घरी काही पदार्थ आपल्या बनत असतात. तर मी काही कोडी आणली आहे, त्यावरनं पदार्थ ओळखायचा आहे. भाजल्या तांदूळ डाळी, त्यात तीळ आणि ओवा. गोडानंतर सगळे म्हणती हाच पदार्थ हवा. मी चवीला खमंग आणि कुरकुरीत, सर्वांच्याच आवडीचा आहे मी. साखर आणि खवा सुगंधासाठी, विलायची टाका जपून. फळा फुलांच्या नावानेच तयार होते माझे नाव. मला बघताच सर्वांच्या तोंडाला सुटते पाणी. मी सर्वांच्याच आवडीचा फार. सर्वांच्या आवडीचा अच्छा. साखर आणि खवा सुगंधासाठी. बेसन साखर तूप साऱ्यांच्या मिश्रण यात. बेसन साखर तूप साऱ्यांचे मिश्रण यात. नाही एका शहराच्या नावाने होते सुरुवात. मैसूर पाक. गुळ खोबऱ्याचं सारण पांघरून पांढरा शेला. नैवेद्य उकडीचे आणि शेवटचं पानाचे ठेवले पदरावर पदर, बेसनाच्या सारणाची त्यामध्ये भर, चवीला खमंग आणि कुरकुरीत पुरणाची पोळी. वाफळून तळा भरभर. तळा तळलेली नाही, करंजी कुठे बेसनाची. कुरडई बेसनाची. पानाचे ठेवले पदरावर पदर, बेसनाच्या सारणाची त्यामध्ये भर. आळूवडी. म्हणजे मला असं वाटतं सेटवर खूप असं खाण्याचे पदार्थ वेगवेगळे येतात हे दिसतंय. खूप आमचा मेन सेटवर येण्याचा मुद्दा तोच असतो, आज जेवायला. पण मला सांगा, आज एवढं आतमध्ये काही स्पेशल डान्स वगैरे काही सगळे मिळून करणार की नाही, की तुम्ही सगळे चेअरअप करणार? समृद्धी असल्यावरती डान्स आहेत. समृद्धी सांग, किती डान्स शिकते? मी तिला शिकवलंय. हो या बरोबर आहे. त्याने मला शिकवलाय. ते आहे नाही ते विसरणार आहे. जसं शिकवलंय तसं मी न चुकता डान्स केलेला आहे. आणि मी तिच्या सोबतच आमचा एकत्र डान्स होता
आणि मी तिला शिकवलं होतं, त्यामुळे माझं नाचताना पण माझी तिच्याकडे नजर होती, बरोबर करते ना. लोकांना असं वाटलं मी तिचं बघून करतोय, पण ते ऍक्च्युअली मी चेक करत होतो. आणि असं वाटत असेल पण तू करतोय शिकवलेलं लिहिली चेक करत होतो बरोबर करतोय. पण मला सांगा तुम्ही बाकी सगळे त्यांना कशा पद्धतीने शेअर अप काय उत्साह आहे, उत्साह काय हा. बद्दल बरं बोलते थांब. तिला स्टेजवर बघितलं की शिट्टी कोणाच तरी आपोआप निघणार असते, एवढी कमाल कोणाची तरी ही नाही वाजवणार. दिसते. पण आता मला असं वाटतं शेवट करूया आणि एक गाणं गणपतीचं हे जाता जाता झालंच. आता होईल आपलं गजानना गजानना पार्वती नंदन गजानना विघ्न विनाशक एकदंताय गौरी पुत्र गजानना देवांचा तू देव मोरया गातो तुझे गुणगान वाट नवी चालाया दे तू शक्तीचं वरदान तुझं वीण नको हृदयाला माझ्या मनीची ठेवी जाण देऊ दिवसा भक्तीचा चालू बाप्पा मोरया मोरया एकदंताय मोरया 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 वक्रतुंडाय मोरया. सो थँक्यू सो मच. थँक्यू. गणपती बाप्पा मंगल मूर्ती थँक्यू. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.